सकाळी लवकर आम्ही गाडी घेऊन निघालो होतो मुंबईला. सॉरी मुंबईला नाही, आम्ही कोल्हापूरला चाललेलो. आमच्यापासून की नाही कोल्हापूर 70 किलोमीटर लांब आहे आणि त्यातलं की नाही 35 किलोमीटर मी गाडी चालवणार आणि राहिले किती 35 किलोमीटर ते दादा चालवणार. असं करत की नाही आम्ही कोल्हापूरमध्ये आलो. तिथनं मग ज्योतिबाला जाण्यासाठी की नाही आम्ही मॅप उघडलं. त्यात मग एक 11 किलोमीटरचा आणि एक 13 किलोमीटरचा रस्ता होता आणि इथं मग 2 किलोमीटर वाचवण्यासाठी की नाही आम्ही 11 किलोमीटरच्या रस्त्यावर आलो. लोक म्हणत असतात की शॉर्टकट रस्ता चांगला नसतोय. आज बघितला पण पाण्यातनं दगडातनं घालत की नाही आम्ही नंतर चांगल्या रस्त्यावर आलो. तिथनं मग असं वाकडं तिकडे करत की नाही आम्ही डायरेक्ट डोंगरावर आलो. तिथंच मग जाऊन एक नारळ पण घेतलं आणि मग येऊन पोहोचलो आम्ही मंदिराजवळ दर्शन घ्यायला. सगळं मग दर्शन त्यांनी घेऊन झाल्यावर की नाही नारळ पण फोडलं आणि असं कुठं तर मी बाहेर गेलो आणि कोणच भेटलं असं कधीच झालं नाही. झालं मग आपलं एकदाच इथलं दर्शन पण घेतलं आणि आम्ही निघालो. पण जाताना मग इथं की नाही लय ऊन पडलेलं, त्यामुळे म्हटलं आता काहीतरी गार पिऊन जायला लागतंय म्हणून आम्ही तिथल्याच एका गारवा रसवंतीमध्ये गेलो. इथून मग आपला उसाचा रस तेवढा ऑर्डर केलं. आल्यावर मग असं पिताना माझ्या एक डोक्यात वेगळाच विचार आला की ह्या उन्हाळ्यात मी पण जर बिझनेस करायचं म्हटलं तर एवढा पण लय खर्च पण येणार नाही, एकदम असं कमी जागेत पण होतंय आणि फक्त आपल्याला गारवाची मशीन आणली की नाही तरी पण आपलं चालतंय. कारण की ही मशीन आहे की नाही फक्त एकट्यानं पण चालू शकतोय. त्यात फक्त आपण असं ऊस घातला की मशीन असं एका ऊसाचं की नाही एका टायमातच रस काढते. त्यानंतर मग त्याला आपण फक्त शोधायचं आणि ग्लास भरून तयार. आणि ह्यात तसं की नाही बऱ्यापैकी 70% मार्जिन असते म्हणल्यावर मग काय पैसाच पैसा. आणि तसं पण की नाही ही मशीन आपल्याला बिनव्याजी कर्जाने पण मिळू शकते. त्यात आणि ह्या मशीनीला लय जागा लागत नसल्यामुळे आपण आपल्या कोणत्या पण धंद्याबरोबर हा धंदा करू शकतोय. मग जर तुम्हाला पण गारवा रसवंती सोबत व्यवसाय करायचा असेल तर खाली नंबर दिलाय, त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि बाकीची सगळी माहिती जाणून घ्या. आणि एवढं सगळं सांगितल्याबद्दल जास्त फॉलो पण करून जावा. भेटूया आपण आता पुढल्या ब्लॉग मध्ये.